काळ आता भयानक बदलला आहे. आता गुरु गुरु सापडत नाही आणि शिष्यालाही शिक्षणाची ओढ उरली नाही. हल्ली क्रिकेटच्या मॅचेस होतात. आमच्याकडे एक गोट्या नावाचं पोरग आहे, त्याला फार त्या मॅचेस मध्ये इंटरेस्ट, आणि ते मॅचही बघायची आणि वर्गात हजेरी लागली पाहिजे. म्हणलं असं काहीतरी करावं लागतंय. आता आपल्याकडे तर अजून अशी पद्धत नाही की आपण टीव्ही लावावा वर्गात जाऊन आणि मॅच बघावी. गावातलं एक बाळ्या नावाचं पोरग गोट्यानं बाळ्याला सांगितलं, म्हणलं आज काही कर, माझ्यावरचं म्हणला तुला शाळेत जावं लागते. म्हटलं ठीक आहे वो जातो, पण म्हणला मी कधी शाळेत गेलो नाही. गुरुजीनं काही विचारलं तर? म्हणला काही विचारत नाही, तू जा म्हणला, दुपारच्या सुट्टीत भात खायचा, हजेरीच्या वेळेस हजर गुरुजी म्हणायचं आणि घरी यायचं. चड्डी बिड्डी बेल्ट बिल्ट अप टू डेट पोरग शाळेत गेलं. कधीही प्रश्न न विचारणाऱ्या गुरुजीनं आज प्रश्न विचारायला सुरुवात केली. याला कचा ख येत नव्हता. गुरुजीला राग आला, म्हणले अरे 5वी 6वीत आला कसा? तुला शाळेतून काढून टाकतो म्हटले. आता शाळेतून काढून टाकतो म्हटल्यावर पोराला राग आला. पोरग गुरुजीला म्हणलं, गुरुजी तुम्ही मला शाळेतून काढणार? तुम्ही मला शाळेतून काढूच शकत नाही म्हणला. त्यांनी का काढू शकत नाही? म्हणला मी शाळेतच नाही. काढायचं तर म्हणलं ते गोट्याला काढा, आपला शाळेचा काय संबंध नाही म्हणला. आता नेमकं हे इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांनी बघितलं. साहेब म्हणले, गुरुजी तुम्हाला कोण वर्गावर येतं, कोण शाळेत येतं, कोण जातं कळत नाही, तुम्हाला पोरं ओळखायला येत नाही, तुम्हाला सस्पेंड करतो म्हणला. गुरुजी म्हणले तुम्ही मला सस्पेंड करू शकत नाही. म्हणले का? म्हणले खरे गुरुजी मॅच बघतोय म्हणला, मी त्याच्यावरच आलोय म्हणले आज. आता हे प्रकरण हेडमास्टरकडे गेलं. हेडमास्टरला विचारलं, कोण मास्टरवर सह्या करतो, कोण येतो, तुम्हाला ओळखू येत नाही, तुम्हाला गुरुजी ओळखायला येत नाही? हेडमास्टर म्हणले झालं गेलं, जाऊ द्या म्हणले, आमचे जावई इथं मुख्याध्यापक असतात म्हणले, त्यांना मॅच मध्ये एवढा इंटरेस्ट, ते म्हणले मामा आज जर तुम्ही गेले नाही तर पोरगी घरी पाठवतो म्हणले. ते जावयाच्या वरचा म्हणले मी आज शाळेत हेडमास्टर म्हणून आले. आता मात्र साहेब एवढे चिडले. साहेब म्हणले एवढ्या वेळेस तुम्ही वाचला म्हणले, खरे साहेब आले असते ना मग तुम्हाला कळलं असतं. आता अशी जर अवस्था असेल तर आपण काय अपेक्षा करावी हो शाळा कॉलेजांकडनं? कशा प्रकारचा विद्यार्थी आपण घडवणार आहोत? आपली सगळी शिक्षण व्यवस्था मार्कांच्या मागे धावायला लागली. 90 पडले पाहिजेत, 95 पडले पाहिजेत. आईला आणि बापाला दोघांना मिळून कधी 90 नाहीत, पण पोराला मात्र 90 पडले पाहिजेत. सगळी गुणवत्ता आम्ही मार्कांच्या भोवती गुंडाळायला लागलो आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा, विद्यार्थी हा ज्ञानार्जनासाठी शिकला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. ही गुरु शिष्य परंपरेतली खरी महती होती. पण आज कुठलंही ज्ञान समाजाभिमुख उरलं नाही. आमच्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरला कळतं बीड मधल्या कुठल्या चौकात हॉस्पिटल बांधायचं, कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायचं, कर्जाचा हप्ता द्यायला पाहिजे, मग गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय, नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तरी सिझरिंग करायला लावतंय, पेशंट कोणत्या गाडीतनं आलं, कोणता मोबाईल वापरतंय याच्यावरनं ठरतं याच्यावर काय ट्रीटमेंट करायची म्हणून. मी सगळ्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, काही चांगले पण आहेत. परवा विठ्ठल लहाने नावाचे एक डॉक्टर भेटले होते, आपण नाव ऐकलं असेल, प्लास्टिक सर्जन आहेत. रोज 4 सर्जरी मोफत करतात. विचारलं डॉक्टर साहेब का मोफत करतात सर्जरी? म्हणे लहानपणी माझ्या आईनं मला शेजारच्या मावशीकडनं साडी आणायला लावली होती. मी साडी घेऊन आलो, आईला दिली. आईनं 2 दिवसानंतर घडी घालून धुवून माझ्याकडे दिली आणि सांगितलं जा शेजारच्या मावशीला देऊन ये. मी देऊन आलो. येताना मनात विचार आला की आईनं शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आईला विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं. आईला लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी, एवढं मोठं व्हायचं, आईनं रोज नवीन साडी घातली पाहिजे.
डॉक्टर झालो, एवढे पैसे मिळतात, माझी आई रोज नवीन साडी घालू शकते. रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते आणि तिचं लग्न जमत नव्हतं. तिचं लग्न जमत नाही हे दुःख तिला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. पोरीला बोलून घेतलं आणि सांगितलं, बाई आपण तुझी प्लॅस्टिक सर्जरी करू, ओठ जोडू, छान दिसशील. पोरगी म्हटली, माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नाहीत. डॉक्टर म्हटले, वडिलांना घेऊन ये. वडिलांना समजावून सांगितलं, खर्च करू नका, पैसे देऊ नका, माझ्या आयुष्यातला फक्त अर्धा तास खर्च करायचा आहे. पोरगी गोड दिसेलो, अर्धा तास पुरीच्या ऑपरेशनसाठी खर्च केला, ओठ जोडून दिले, पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यात पुरीचं लग्न झालं. बाप पेढे घेऊन आला, बापानं पेढा हातावरती टेकवला. डॉक्टर म्हटले, बापानं हातावरती टेकवलेला पेढा एकीकडं आणि आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी एकीकडं. त्या दिवशी ठरवलं, रोज 4 पेढे कमवायचे, रोज 4 सर्जरी मोफत करतो. डॉक्टर सांगत होते, माझे वडील 90-92 वर्षाचे आहेत, पण तरुणाला लाजवेल असं तरतर तरतर हवेत चालतात. वडिलांना विचारलं, बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले, मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार म्हटलं. बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे, इतकं सुंदर कर्तृत्व पोरांचं असावं. ज्या दिवशी तुमचं ज्ञान समाजाभिमुख होईल ना, इंजिनियर जन्माला येतील, FSI किती, TDR किती, किती स्क्वेअर फीटनं विकायचं, रेरात रजिस्टर कसं करायचं, GST कसा फाईल करायचा, कळतंय हो इंजिनियरला. पण पालिकेच्या रस्त्याचं काम चालू असताना सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे 2 मिनिट रस्त्यावरती थांबावं, पालिकेचा रस्ता सुद्धा माझा आहे. मी त्या इंजिनियरला विचारावं, जरा इस्टिमेट दाखव, बघू दे मला. ज्ञान समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ज्ञान हे निवळ आणि निवळ पोटाचं हितभर खळगं भरण्याचं साधन म्हणून पुढे येईल, तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही. आणि म्हणून संत परंपरेला तुमचं ज्ञान समाजाभिमुख होणं अपेक्षित होतं. ते ज्ञान समाजाभिमुख होईल का, मला वाटतं याची काळजी आपण घ्यायला हवी. भगवान महावीर त्यांच्या कृतीतनं त्यांनी हे ज्ञान तुमच्या माझ्या समोर समर्पित केलंय. लहानपणी खेळता खेळता एक चंडक कौशिक नावाच्या एका नागाची कथा वारंवार येते. हा चंडक कौशिक इतका विषारी होता की त्याचा उल्लेख करताना असं म्हटलंय की त्यानं चावणं तर बाजूला, त्या चंडक कौशिकनं असं नुसतं रागानं बघावं आणि माणसं मरावीत, इतका तो विषारी होता. अतिशयोक्ती असेल, पण नजरेत सुद्धा विष असतं की नाही? तुमच्याकडे तुमच्या घरातला नोकर चाकर एखादा येतो, तुम्ही असं रागानं त्याच्याकडे बघता आणि तो मान खाली घालतो. महावीर म्हणतात, जिस समय आपकी नजर किसी की ओर उठे और वो शर्मिंदा हो जाए, सोच लेना आपको सुधारने की आवश्यकता है. और आप किसी नजर से किसी को देखे और वो मुस्कुराए, समझ लेना आप प्रभु की ओर चल चुके हैं. तुमच्या नजरेमध्ये इतकं सामर्थ्य असावं, तुम्ही कुणाकडे तरी पाहावं आणि त्यानं स्मित हास्य द्यावं, इतकी तुमच्या नजरेत जादू असावी. हे चंडक कौशिकनं नुसतं असं बघावं आणि माणसं मरावी तितकं विष होतं. आणि हा नाग भगवान महावीरांना चावतोय आणि तो जिथे जिथे चावेल तिथून रक्त नाही, दूध बाहेर पडावं. तो नाग सुद्धा शरण आला भगवान महावीरांना. खेळता खेळता लहान मुलांमध्ये एका राक्षसानं रूप धारण करावं आणि त्या लहान मुलांना भीती दाखवावी. भगवान महावीर त्या राक्षसाच्या पाठीवरती बसले आणि अख्ख्या नगरीतून त्याला फिरवलं. लोक म्हणाले, या नागाला मारा, लोक म्हणाले या राक्षसाला मारा. भगवान महावीर म्हणाले, याला मारून उपयोग नाही, याला क्षमा करावी आणि त्याला त्याच्या वाटेनं जाऊ द्यावं. आणि आश्चर्य असं, तो नाग, तो राक्षस सुद्धा भगवान महावीरांपुढे हात जोडून उभा राहावा आणि त्यानं म्हणावं, मैं याचक हूं, मुझे आपके भक्तों के श्रेणी में मेरा स्वीकार करो. इतकं सुंदर भगवान महावीरांचं चरित्र आहे. जिथे शासन नाहीच, भगवान महावीर. किती वेळ आपण समारोपाला जातोय. भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रातले किती प्रसंग आपल्याला सांगावेत.
एकच सांगेल की भगवान महावीरांनी शेवटच्या 5 मिनिटात खरं तर भगवान महावीरांच्या आयुष्या म्हणजे ह्या जीवन चरित्रावरती रोज 3 तास असं 7 दिवस फक्त भगवान महावीरांवरून बोलावं इतकं त्यांचं जीवन चरित्र आणि त्यांचं तत्वज्ञान विशेष आहे. परंतु वेळेचं भान आहे म्हणून एकच सांगेल की भगवान महावीरांनी जे जे तत्वज्ञान तुम्हाला मला सांगितलं त्यातला एक मुद्दा अपरिग्रह असा आहे की गरजेपेक्षा जास्त संपत्ती वाढवू नका, गरजेपेक्षा जास्त संपत्तीला थारा देऊ नका. आणि आपण सगळेजण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जितकं गोळा करता येईल तितकं गोळा करण्यावरती आपलं लक्ष आहे. म्हणजे मी तर म्हणेल की पैसे कमवू नका या मताचा मी निश्चित नाहीये, पण ते किमान कुठे खर्च करावेत या आजच्या काळात याचं तरी भान आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. भगवान महावीरांनी ज्यावेळेस महाल सोडला त्यावेळेस सगळे जरी वस्त्र सगळं सगळं उतरून ठेवलं, अंगावरती एकही वस्त्र न ठेवता भगवान महावीर राजवाड्यातनं बाहेर पडले. इतके हलके होत गेले भगवान महावीर. मी सांगेल आपल्याला हलकं होता आलं पाहिजे. हलकं होणं म्हणजे मी तुम्हाला आज म्हणणार नाही की तुम्ही वस्त्र परिधान करू नका, पण किती चिकटून घेतलंय, किती चिकटलंय, किती जड झालं. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी आमदार आहे, मी मंत्री आहे, मी डॉक्टरेट मिळवली आहे, मी संस्थापक आहे, मी अध्यक्ष आहे. किती चिकटून घेतलंय, किती जड झालो. गावाकडे गेलो होतो, भाऊ बोलला नाही, ननन नीट बोलली नाही, सुनेला नीट समजत नाही, पोराला अक्कल नाही, आमच्याच वाट्याला आलं. किती चिकटून घेतलंय, किती जड झालो. आपल्याला हलकं होता आलं पाहिजे. एखादं यान ज्यावेळेस पृथ्वीवरून निघताना मोठं असतं, पण वरती जाताना एक एक पार्ट खाली सोडत जात आणि तो पार्ट खाली सोडता सोडता इतकं हलकं होत जातं आणि अशा पद्धतीनं स्टेबल होतं की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सुद्धा त्याला परत मागे खेचू शकत नाही. इतकं हलकं होता आलं पाहिजे. हे हलकं होणं काय माहित आहे? डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती पद सोडलं आणि एक बॅग महत्वाच्या कागदपत्रांची हातातून घेऊन राष्ट्रपती भवन सोडलं. हे हलकं होणं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाला गेले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल असतो, त्यांनाही संरक्षण असतं. पण राष्ट्रपती नसताना अब्दुल कलाम साहेब मतदानाला गेले तर रांगेत जाऊन उभे राहिले. हे हलकं होणं आहे. आपल्याला हे हलकं होता आलं पाहिजे. भगवान महावीर हलके झाले, सगळं सोडून दिलं आणि वयाच्या 72व्या वर्षी वर्धमान महावीर त्यांच्या एका शिष्याला सांगून गेले की आता जायला हवं, आता वेळ झालीये, आता निघायला हवं. ज्याच्यासाठी आपण जन्माला आलो ते कार्य आता इथून पुढच्या काळात तुला पुढे घेऊन जावं लागेल. भगवान महावीरांनी जे जे दिलं ते इतकं सुंदर आहे की गेल्यानंतर भगवान महावीर ज्यावेळेस देह ठेवला जाताना त्यांच्या शिष्यांनी टाहो फोडला, पण कालांतरानं शिष्य शांत झाले आणि त्यांचा गौतम नावाचा एक सेवक भगवान महावीरांचा तो सांगतो, भगवान महावीरांच्या सेवेत भगवान महावीरांच्या सानिध्यात तर आम्ही शिकलोच, पण त्यांच्या सानिध्यात जे शिकलो त्याही पेक्षा भगवान महावीरांच्या निर्वाणातून आम्हाला खूप शिकायला मिळालं. भगवान महावीर गेले, परंतु देहानं जरी गेले असले तरी त्यांचं तत्व, त्यांचं चरित्र, त्यांचे विचार मात्र आजही आपल्यामध्ये तसेच आहेत आणि त्या विचारांच्या माध्यमातून ते पुन्हा पुन्हा येतील आणि आपलं जगणं समृद्ध करतील. इतकं सुंदर भगवान महावीरांचं चरित्र आहे. एका राजाच्या पोटी जन्माला आलेले भगवान महावीर मनात विचार आला असता तर खूप समृद्ध श्रीमंत आयुष्य जगू शकले असते, पण काट्याची वाट निवडली, अनवाणी पावलानं चालत राहिले, आयुष्यभर दुःख सहन केले आणि तुमचं माझं आयुष्य सुकर व्हावं यासाठी
स्वतःच्या वेदना आणि त्यातून स्फुरलेलं तत्व तुमच्या माझ्या सानिध्यात कायमचं सोडून निघून गेले. भगवान महावीर ध्यान जरी तुमच्या माझ्यामध्ये नसतील तरी सुद्धा त्यांचं तत्व आणि त्यांचं समृद्ध जगणं तुम्हाला मला कायम प्रेरणा देत राहील. आणि आपण म्हणत राहू, महावीर आपण कुठेही गेला असलात तरी परत या. आणि आपल्याला विश्वास आहे त्यांच्या तत्वानं त्यांच्या विचारानं ते पुन्हा पुन्हा येतील आणि आपल्याला जगणं समृद्ध करून जातील.